नमस्कार मित्रांनो. आज सकाळी सकाळी मी कामावून घरी चाललो होतो. घरी जात असताना खूप नदीला पाणी होत. तो विषय असा झालाय का नदीला इतकं पाणी आहे का पुलावरून पाणी आहे आणि पुलावरून तिकडे जाता पण येत नाही. आता एक तर मला इथून खेडवरून जाणं आहे, नाही तर मग धरणावरूनच जाणे. तर आत्ताचा हा माझा प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे. काय जातो बाबा, गाडी जाऊ दे माग. तर मित्रांनो, मी आता निघालो आहे सायगाव रेताड ह्या side. हा हे रोड सायगावला जाण्यासाठी. तर मित्रांनो, आपण सायगाव वेताळे ह्या दोन्ही गावांमधून आपण निघालो आहे. तर आता आपण टोकेवाडीपासून 1-2-3 किलोमीटर पुढे आलो आहे. तर या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये पाऊस जास्त प्रमाणात होत असतो आणि ह्या सह्याद्रीच्या डोंगर भागात जो फिरायला जो आनंद मिळतो ना, तो तुम्हाला शहरात सुद्धा कुठे मिळणार नाही. हिरवीगार डोंगर रस्त्याच्या कडेने पाहायला मिळतं. ते सकाळ सकाळचं वातावरण खूप भारी राहतं. तर इथून पुढे गेल्यानंतर आहे ना, आपल्याला नदीचं पात्र पाहायला मिळेल आणि धरण ते पण पाहायला मिळेल. या ठिकाणी खालच्या बाजूला नदीचं पात्र खूप खोल आहे. ते पाहू शकता तुम्ही, खाली पाणी दिसत असेल तुम्हाला. इकडं पाणी रस्त्यावर येण्याचा काही प्रकार नाही. आपल्या चासमध्ये जे आहे ना, पाण्याची पातळी नदीतून जावं लागतं म्हणून तिथं पातळी जरा कमी आहे. त्याच्यामुळं पुलावरून लगेच पाणी जातं. तर हा कसं इकडं रस्ता डोंगर भागातून असल्यामुळं या भागामध्ये शेतकऱ्यांची टमाटे, मका पिकं सुद्धा लावलेली आहेत. पाणी असल्यामुळे ह्या भागामध्ये बागायती शेती बहुत चांगली असते. तर मित्रांनो, हे आता समोर आलेलं आहे, हे सायगाव आहे. ह्या सायगावातून आपण जाणार आहे. ही आहे समोर सायगावची कमान. इथून समोरून शेजारूनच पूल गेला आहे, वाडा आहे.
तर मित्रांनो आपण सायगावामधून पुढे चाललेलो आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून या रस्त्याचं काम झालं, त्याच्यामुळं रस्ता चांगला आहे. नाही तर इकडं या रस्त्याची अवस्था फार बिकट होती. तळेगाव, तळेगावामध्ये पहिला जो पाऊस झाला त्याच्यामध्ये पूर आला होता. पुराच्या पाण्यामध्ये सगळं विस्कळीत झालेलं होतं. त्या वड्याला पूर आला होता. या पुलावरून पाणी वाहून गेलं होतं आणि ते तळेगावची होती. मित्रांनो, आपण या तळेगावातून बाहेर आलेलो. तळेगावची शाळा तर मित्रांनो, आपल्याला जायचे ह्या बाजूला इकडं आहे धरण आणि समोर आहे खंडोबा मंदिर कडे. मला आता असंच फिरवून इकडून फिरून मला पुढच्या बाजूला नाही जवळ 8 किलोमीटर मला ओवांडा मारून यायचे. मित्रांनो, आता मी इथं थांबलेलो आहे, पण एक प्रॉब्लेम असा झाला आहे का गाडीचा ब्रेकच फेल झाला आहे माझ्या. असा विषय आहे. हे बघा, खाली गेला का वर येतच नाही, ब्रेक तर लागतच नाही आहे. आता इथून हळूहळू जाणे, फिरून यायचं आहे इकडून धरणावरून, पुन्हा 8 किलोमीटर जायचे चासमध्ये.
ना धरणावरती पोचणार आहे. हळूहळू जाऊ आपण, कारण आपला एक मागचा फेल झालेला आहे. आपल्याला फक्त गाडी गिअरवरती हे पाहू शकता. धरण धरणाचा विसर्ग, हे डोंगर, ठिकाणी डोंगरावरून सगळी माती वाहून आली होती आणि तो रस्ता ब्लॉक झाला. जंगलामध्ये सहसा कोणी जात नाही, कारण इथं जंगली पाणी सुद्धा असते. बघा केवढा मोठा मोठा दगड इथे येऊन रस्त्याला लागलाय. कोणाचा तरी जीव वाचला का नाही मित्रांनो. ह्या आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये सह्याद्री रांगांमध्ये असे प्रॉब्लेम होतात असतात. आणि इथं बघा सगळी माती रस्त्या वाहून आली. आता हा आपला पश्चिम पट्ट्यातला समुद्र आहे. ते धरण, पाणी, जंगल, या ठिकाणाहून जायचे आपल्याला पलीकडं. तोपर्यंत तुम्ही हे पाणी धरण पाहू शकता. तर मी आता निघणार आहे. हे आहे धरण, दास कमान धरण आहे. तर मित्रांनो आता मी इकडं नदीच्या पलीकडं आलेलो आहे. गावाच्या पुढच्या भागात तुम्ही दृश्य पाहू शकता. भारी आहे ना.
गावामध्ये. हे आहे कडचे गाव. त्या गावामध्ये खंडोबाचे मंदिर मोठं कुलदैवत आहे. ज्यांचं कुलदैवत आहे ना ते याच्यासाठी येतात. आपल्या गाडीचा जो ब्रेक फेल झाला आहे ना त्याला आपल्याला काहीतरी करावं लागेल. तिथं काही गॅरेज नाही पुढे. आज कसं रविवार आहे ना त्यामुळं आज भीमाशंकरला जात्या. मैत्रिणी आपल्याकडं हे आहे काने. खूप मोठी आहे. गोशाळा पण आहे. हे आहे मोखलगाव. पलीकडं पलीकडं जे आहे ते वेताळी. आपल्याला आहे ना 2 वेळा ओढ त्या ठिकाणी आहे वेताळे गाव. तुम्ही बघू शकता. याच वेताळे गावातून मला धरणावरून इकडे यावं लागलं. तिकडं पलीकडे आहे गाव. आता हे आहे मोकळ आम्ही पुढं आता टेम्पोररी गाव आपल्याजवळ. तर मित्रांनो मी आता आवाज आहे. या ठिकाणी आपल्या गाडीचं ब्रेकचं काम करणार. तर मित्रांनो आपल्या गाडीचं काम झालेलं आहे. ब्रेक बसून घेतलेला आहे गाडीला. आता मी घरी पोहोचणार आहे. मी आज व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावातील केलेलं आहे. तर मित्रांनो मी आता घरी पोहोचलेलो आहे. तर घरी सकाळी आलोय. सकाळी म्हणजेच आता वाजले 10. ही माझी मुलगी
घरी आल्या आल्या माझ्याकडंच यायला होतो ग ती. हाय कर बाई त्यांना, हाय कर, हाय हाय कर, हाय हाय करा, हाय. नाही 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 नाही, नको करू नको करू नको करू हां. तर आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा.